is called as that device which will convert hydraulic energy into mechanical energy. That device is called as turbine. Hello. Yes, sir. Yes, sir. इकडे थोडक्यात काय होतं बघा ना, प्रेशर एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी आहे वॉटरमध्ये साठवलेली. फॉर एक्झाम्पल धरणामध्ये साठवलेलं पाणी, हे जर एक्झाम्पल घेतलं आपण, तर धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार. त्या पोटेन्शियल एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी न म्हणता विल बी कॉलिंग इट ॲज प्रेशर ऑर कायनेटिक एनर्जी. and that pressure or kinetic energy is togetherly we will be calling it as hydraulic energy. म्हणजे त्या पोटेन्शियल एनर्जीला 3 नावं, प्रेशर एनर्जी पण म्हणू शकतो आपण, कायनेटिक एनर्जी पण म्हणू शकतो आणि हायड्रॉलिक एनर्जी पण म्हणू शकतो. अँड इफ विल बी कन्व्हर्टिंग हायड्रॉलिक एनर्जी और प्रेशर एनर्जी और कायनेटिक एनर्जी इनटू द मेकॅनिकल एनर्जी, दॅट डिव्हाइस इज कॉल्ड एज हायड्रॉलिक टर्बाइन. हॅलो. Yes, sir. हा. Now let us understand classification of turbines. Turbines म्हणजे कळलं का? हॅलो. हा. प्रेशर बघा, तिकडे काय केलं आपण, पंप मध्ये जर एक्झाम्पल घेतलं तिकडे, ते पंपच्या अपोजिट काम करतं टर्बाइन. एवढं फक्त समजून घ्या. पंपामध्ये काय केलं आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू, ठीक आहे, mechanical energy, and further that with that mechanical energy we increased pressure energy, and we created pressure energy on the or we increased the pressure head of the water. तिकडे उलट केलं आपण, म्हणजे खालतून वर पाणी नेलं, बरोबर का टाकीत. हॅलो. Yes, sir. We lifted the liquid from lower level to higher level, and to lift the liquid from lower level to higher level we need पंप. तर तिकडे पंप आपल्याला लागणार. मग त्या पंपाच्या उलट काम करणार हे टर्बाइन. वेअर व्हॉट विल हॅपन, whatever water you have stored in the reservoirs like dam मध्ये साठवलेलं पाणी, that will have pressure energy, kinetic energy, and togetherly it is called as hydraulic energy, and that hydraulic energy will be converted into mechanical energy, with which further we are creating or generating electricity. And to generate electricity we are using turbines. Hello. हॅलो. Yes, sir. म्हणजे थोडक्यात काय काय बघा आहे ना, इकडे धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये हायड्रॉलिक एनर्जी असणार आहे, त्यालाच कायनेटिक एनर्जी नंतर होणार. ती ऍक्च्युली पोटेन्शियल एनर्जी म्हणू आपण त्याला. त्या पोटेन्शियल एनर्जीला दुसरं नाव प्रेशर एनर्जी. पण ज्यावेळेस ते धरणातलं पाणी येईल ते खालती, ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असणार, कायनेटिक एनर्जी असणार, भरपूर फोर्स असणार त्या पाण्याला, बरोबर. हॅलो. येस सर. त्याला आपण Yes, sir. कायनेटिक एनर्जी म्हणूया. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असेल, तर ती पोटेन्शियल एनर्जी रिलीज झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. ह्याचं एक छोटस एक्झाम्पल म्हणजे, जर बाण घेतला, ठीक आहे, काय म्हणणार बघा ना, धनुष्यबाण, ठीक आहे, धनुष्यबाणामध्ये तुमचा धनुष्य आणि बाण असतं. ज्यावेळेस तो ताणला जातो तर त्या बाणामध्ये कुठली एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते, ठीक आहे. आणि तो सोडला आपण बाण, सोडल्यानंतर तो बाण फास्ट जातो, मग त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असते, कायनेटिक. kinetic energy. So this is the example with which you try to understand potential or pressure energy, which will be converted into kinetic energy, and later on आणि ह्या दोघांचं मिक्सिंग म्हणजेच हायड्रॉलिक एनर्जी, अँड लॅटर ऑन दिस हायड्रॉलिक एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. मग हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होण्याचं काम जे काय आहे ते टर्बाइन करतं. हॅलो. Yes, sir. आणि मग नंतर, ठीक आहे, नंतर पुढे जाऊन मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, तो टर्बाइन फिरायला लागला म्हणजेच ती मेकॅनिकल एनर्जी जनरेट झाली. अँड शाफ्ट ऑफ टर्बाइन, इफ इकडे आपण बघूया, थोडासा डायग्राम आहे आपल्याकडे, ठीक आहे, हा टर्बाइन म्हणतात ह्याला. दिस इज द टर्बाइन, ठीक आहे, अँड दिस इज द शाफ्ट ऑफ टर्बाइन. अँड इफ दिस शाफ्ट ऑफ टर्बाइन, इफ यू विल बी पुटिंग अक्रॉस, ठीक आहे, इफ यू विल बी पुटिंग अक्रॉस द electromagnetic field, EMF will be generated. Hello. Yes, sir. Yes, sir. In this way electricity is generated. See here, certain iron rod, if that iron rod is having rotary motion, and across or along with this
अराउंड म्हणू आपण तिकडे, अराउंड this shaft, if you will be putting entire shaft of the turbine in or across the electromagnetic field, so what will happen? Electromagnetic field is generated, and this electromagnetic field or electromagnetic force is sufficient to generate or develop the electricity. Later on, this electricity will be transferred to the city and different kinds of applications. Hello. Yes, sir. हे शिकला का? हे 12वीत होतं का? जर समजा एखादा आयर्न रॉड जर आपण त्या ह्याच्यामध्ये फिरवला, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये जर फिरवला तर तिकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे शिकलाय का? Yes, sir. So same kind of principle is used in the turbine through which electricity is generated. So before this, what happens? Whatever water will be coming from the dam, okay, that water will have potential energy. It will be it will be impinged on the these blades, and these blades are double cup shaped blades. असे blades असतात ते. डायग्राम मध्ये दिसतं का? हॅलो, हात माझा. हॅलो. Yes, sir. हा एक कप, ठीक आहे, हा एक कप आणि हा दुसरा कप. सो असे ब्लेड्स असतात ते, double cup shaped blades, and on these double cup shaped blades, water which is coming from the dam, it will have kinetic energy, and that water, if it will be thrown, okay, it will be impinged on these blades. So what will happen? हे ह्याच्यावरती पडलं तर इमिजिएटली हे फिरायला चालू होईल. हॅलो, यू कॅन इमॅजिन. शेतामध्ये वगैरे बघा आहे ना, कालव्यामधनं आलेलं पाण्यामध्ये असं काहीतरी ठेवलेलं असतं. हॅलो, कोणाच्या बघितलं बघा शेतामध्ये, म्हणजे कॅनल म्हणतो आपण, कॅनलमध्ये हे असं ठेवलेलं असतं. जिकडे कॅनलमध्ये पाणी आलं की हे टर्बाईनच असतं तो, ठीक आहे, तो फिरतो आणि इकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हॅलो. Yes, sir. हा, तर ते ह्याला टर्बाईन म्हणायचं. ऍक्च्युअली टर्बाईन मध्ये काय बघितलं तर इकडे बघा ना, सेंटरला शाफ्ट आहे आणि इकडे डिस्क आहे, डिस्क, ठीक आहे, रोटरी कसली डिस्क बघा ना, डिस्क ऑन व्हिच, सर्क्युलर डिस्क ऑन व्हिच at its periphery double cup shaped blades are present. हे डबल कप शेप्ड ब्लेड्स असतात जे त्याच्या पेरिफेरीला, म्हणजे at its circumference म्हणू आपण, ठीक आहे, at its periphery double cup shaped blades are present, and on this double cup shaped blades, if water will be thrown or it gets impinged शब्द आहे तिकडे, म्हणजे फेकलं जाणे, ठीक आहे. At that time it will have kinetic energy, and because of which what will happen, these blades and this circular disc, okay, which will be called as turbine, it will get rotary motion, and along with this what will happen, this shaft will also get rotary motion. उलट होतं इकडे. हॅलो, उलट होतं. आपण पंप मध्ये काय केलं तर हा रोटर फिरवला, रोटर फिरल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी उलट होतं. इकडे काय होतं, कुठल्या एनर्जीचं कन्व्हर्जन झालं, कळलं का? हॅलो, एकदा कोण सांगेल थोडक्यात, व्हॉट यू अंडरस्टूड अबाउट टर्बाईन इन शॉर्ट? हॅलो, सांगा, फास्ट सांगा. है हॅलो. Hydraulic energy is converted into mechanical energy. हा, हायड्रॉलिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू दी मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय तर रोटरी मोशन मिळणे, ह्या टर्बाईनला रोटरी मोशन मिळणे म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी. अँड फर्दर दिस रॉड इफ विल बी पुटिंग इन दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, सो दिस विल हेल्प अस टू जनरेट दी इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल जर हा आपण रॉड जो आहे, शाफ्ट जो आहे टर्बाईनचा, तो जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर. हॅलो. Yes, sir. हा, तर मग थोडक्यात काय आहे की डिव्हाइस, मेकॅनिकल डिव्हाइस विच विल हेल्प अस टू कन्वर्ट विच एनर्जी इनटू विच एनर्जी. Mechanical energy into electric. हा, मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल नव्हे, हायड्रॉलिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. हा पुढचा पार्ट आहे, हा लक्षात घेऊ नका बरं का. दिस पार्ट यू डोंट कन्सिडर.
हा नंतरचा पार्ट आहे. इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी जे आहेत ते सेकंड इयर थर्ड इयर मध्ये हे शिकतील. फक्त मी तुम्हाला एक थोडस समजावं की बाबा इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते टर्बाईन मधून, ते फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. पण इकडे टर्बाईन म्हणजे काय आहे, तर हायड्रॉलिक एनर्जी वॉटर जे काय आहे ह्या डॅम मध्ये, ठीक आहे, धरणामध्ये साठवलेलं पाणी, इकडे असं धरण आहे असं समजा, ठीक आहे. तर इकडे धरणामध्ये साठवलेलं पाणी ज्याच्यामध्ये प्रेशर एनर्जी किंवा हायड्रॉलिक एनर्जी म्हणू आपण त्याला, दॅट हायड्रॉलिक एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं कॉम्बिनेशन असं थोडक्यात. मग जे इकडून पाणी यायला लागल्यानंतर दॅट वॉटर विल हॅव कायनेटिक एनर्जी, दॅट कायनेटिक एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल Mechanical एनर्जी इन द फॉर्म ऑफ रोटरी मोशन ऑफ दिस Rotary टर्बाईन. हे टर्बाईन फिरायला लागलं म्हणजेच हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं मेकॅनिकल एनर्जी मध्ये. मग त्या डिव्हाइसला आपण टर्बाईन असं म्हणतोय. हे फक्त पुढचं जे सांगितलं मी हे तुम्हाला समजण्यासाठी. हॅलो. Yes, sir. तर इकडे बघतोय आता आपण फास्ट आहे, क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन ऑफ टर्बाईन, इफ यू विल ट्राय टू अंडरस्टँड, we can classify, okay, turbine into according to head and discharge of the water available. आता हेड म्हणजे काय हे आपण थोडस समजून घेऊ डायग्राम वरून. कुठे आहे ते डायग्राम बघा. मला वाटतं ती डायग्राम इथे आहे, पेल्टन व्हील. ठीक आहे. हा, तर इथे तुम्ही समजून घ्या. काय समजून घ्या. ठीक आहे, इथे तुमचं टर्बाईन आहे समजा, ठीक आहे, हा टर्बाईन आहे आणि इकडे तुमचं डॅम आहे, ठीक आहे. ह्या डॅम मध्ये वॉटर आहे आणि इकडून धरणाची गेट, दरवाजे उघडतात, त्याला गेट म्हणतो आपण, ठीक आहे. आणि चुकली डायग्राम थोडीशी, जागा कमी आहे आपल्याकडे, ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. आणि हे वॉटर इकडून असं आलं असं समजा, ठीक आहे, धरणातून. हॅलो हॅलो, हे वॉटर आणि हे धरण, ठीक आहे. तर डिस्टन्स बिटवीन, ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन वॉटर लेवल विच इज प्रेझेंट इन द रिझर्वायर, इथून इथपर्यंत टू दी टर्बाईन. सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज हेड. हॅलो, ह्याला हेड म्हणायचं. हॅलो, Yes, sir. हा, हेड. मग हे हेड किती आहे ह्याच्यावरून काय पडले, तिकडे टाइप्स पडले, ठीक आहे. काय बघा लिहिलं जाईल ना कशामुळे. अरे बापरे, हे काय जरा वेगळंच लिहिलं आहे. क्लिअर ऑल. हाय हेड, मीडियम हेड अँड लो हेड. हॅलो. Yes, sir. हा, Yes, sir. ठीक आहे. तर ह्याच्यावरून हे टाईप पडले, म्हणजे हे डिस्टन्स किती, कुठे गेलो बघा, मला वाटतं ते पुसून गेलं बरं का. इथून एवढंच डिस्टन्स. सो दिस डिस्टन्स, अकॉर्डिंग टू दिस डिस्टन्स, ओके, अवेलेबल दिस डिस्टन्स विल व्हॅरी, ओके, फॉर टर्बाईन टू टर्बाईन. अँड इफ दिस डिस्टन्स इज व्हेरी व्हेरी हाय, ओके, त्याला हाय हेड म्हणायचं, त्याला हाय हेड म्हणू, ठीक आहे. मीडियम हेड म्हणजे काय की हे डिस्टन्स थोडस कमी, ते किती कमी ते बघू आपण. इथून एवढं जर असेल तर ह्याला मीडियम हेड म्हणू आपण. आणि इथून इथून एवढंच असेल, एवढ्या अंतरावरती जर तुमचा टर्बाईन असेल तर तो लो हेड. हा लो हेड, हा मीडियम हेड, ठीक आहे, आणि हा हाय हेड. हॅलो. Yes, sir. काय अडचण. No, sir. हा, तर इकडे बघा ना, आता हाय हेड म्हणजे काय की 1.5 मीटर, किती बघा ना, 1.5 किलोमीटर होईल ते, किंवा 1500 आहे, 1500 मीटर. एकच मिनिट द्या मला, डिफरन्स इकडे आहे का कुठे आहे. स्क्रीन दिसते का हो. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, आता दिसते का. हो, sir.
मला वाटतं इथे मेन्शन केलंय की नाही काय माहित बरं का. एक्झॅक्ट डिस्टन्स आता मला सांगता येणार नाही, विसरलो ते. ठीक आहे, मी हे डिस्टन्स सांगेन तुम्हाला बरं का, एक्झॅक्ट किती असतं. कुठे गेलं डायग्राम? 1500 डायग्राम आपली. हा 1.5 1500 किलो 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर बरोबर. हॅलो हॅलो, हे डिस्टन्स सांगेन मी एक्झॅक्ट 1.5 Yes, sir. 1500 मीटर. 1500 मीटर जर हे डिस्टन्स असेल तर त्याला हाय हेड म्हणू आपण. 500 मीटर असेल, ठीक आहे, 500 मीटर पर्यंत असेल तर त्याला काय म्हणूया आपण, 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर बरोबर. 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर जर हे डिस्टन्स असेल तर इट इज कॉल्ड ॲज मीडियम हेड टर्बाईन. म्हणजे त्याचा टर्बाईन कसल्या टाईपचा टर्बाईन झाला, मीडियम हेड टर्बाईन. आणि लो हेड म्हणजे काय की 500 मीटर पेक्षा कमी, म्हणजे अर्धा किलोमीटर पेक्षा आत जर हे डिस्टन्स असेल तर इट इज कॉल्ड ॲज लो हेड टर्बाईन. हॅलो, आणि हे मला वाटतं डिस्टन्स बरोबर आहेत, तरी पण आपण पुढच्या लेक्चरला मी सांगेन. हॅलो, एक्झॅक्ट. Okay. Yes, sir. म्हणजे 1.5 किलोमीटर पर्यंत जर डिस्टन्स असेल, आता हे कुठलं डिस्टन्स, त्या टर्बाईन पासूनचं, ठीक आहे, टर्बाईन पासूनचं त्या धरणामध्ये असलेल्या वॉटर लेवल्स पर्यंतचं हे जे काही डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज हेड. ह्या डिस्टन्सला हेड असं म्हणू आपण. अँड इफ दिस डिस्टन्स इज approximately 1.5 kilometer or 1500 meter, 1500 meter, that turbine is called as high head turbine. If this distance, okay, if head is of, okay, 500 meter, 0.5 kilometer, in that case it is called as medium head. And if distance or head is less than 500 meter or less than 0.5 kilometer, in that case it is called as low head turbine. So have you understood first kind of classification? Hello. Yes, sir. Yes, sir. So what is meant by head? What is meant by head? Hello. Distance between the water level and water level. Distance between water which is distance between water level, okay, water which is present in the turbine, its level. From that level you need to measure till the turbine, till the turbine. Hello, इथे टर्बाईनचं सेंटर असं पकडू आपण. बरोबर का? Yes, sir. So this is called as head. And if this head available head for the turbine, if it varies sometimes. आता हे कशामुळे व्हॅरी होणार, तर नैसर्गिक कारणांमुळे व्हॅरी होणार. हॅलो, धरण ज्या ठिकाणी आहे आणि तुमचं टर्बाईन ज्या ठिकाणी आहे, हे टर्बाईन कन्स्ट्रक्ट करणे आणि धरणामध्ये साठवलेलं पाणी ह्याचं डिस्टन्स हे निसर्गावरती व्हॅरी होणार आहे, ठीक आहे. काही बघा ना, जिकडे डोंगर वगैरे असतात तिकडे हे धरण वगैरे बांधलं जातं, बरोबर का? हॅलो. Yes, sir. हा, तर फक्त Yes, sir. डिस्टन्स जे काय आहे ह्या हेड नुसार, ठीक आहे, 1.5 किलोमीटर, 500 मीटर अँड लेस दॅन 500 मीटर. अकॉर्डिंगली वी आर classifying turbines into 3 types: high head, medium head and low head turbine. Okay, पहिलं classification. Have you understood? Yes, sir. Yes, Now sir. let us try to understand according to the position of shaft. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ शाफ्ट म्हणजे काय, तर आता समजा हा अर्थ सरफेस आहे, म्हणजे हा पृथ्वीचा काय म्हणणार सरफेस आहे असं म्हणा, ठीक आहे. ह्या पृथ्वीच्या सरफेसला जर शाफ्ट पॅरलल असेल, हॅलो हॅलो, हा ठीक आहे, आणि असा मी शाफ्ट काढला इथे, ठीक आहे, हा शाफ्ट आहे, कशाचा, टर्बाईनचा शाफ्ट आहे, ठीक आहे. आणि टर्बाईन असं काहीतरी, मला जास्त डायग्राम नाही येणार काढायला, यू इमॅजिन हे टर्बाईन असं आणि इकडे ब्लेड्स आहेत असं समजा, ठीक आहे, हे ब्लेड्स आहेत असं समजा. आणि हा जो शाफ्ट आहे, इफ दिस शाफ्ट ऑफ टर्बाईन इज ओके पॅरलल, ठीक आहे, पॅरलल टू दी और हॉरिझॉन्टल टू दी अर्थ सरफेस, इकडे अर्थ सरफेस म्हणू, ES म्हणतो मी, ठीक आहे, अर्थ सरफेस,
then it is called as horizontal turbine. Hello, horizontal turbine. कळलं का? Yes, sir. म्हणजे shaft of turbine, if shaft of turbine is horizontal or parallel to the earth surface, then that turbine is called as horizontal turbine. काय अडचण? No, sir. Now let us try to understand vertical turbine. Vertical turbine मध्ये कसं होणार की तुमचा जो हा शाफ्ट आहे, टर्बाईनचा शाफ्ट आहे, तो कसा असणार हो? हॅलो, तो इथं काढण्याचा प्रयत्न करतो मी, बघा. हा टर्बाईन, हा शाफ्ट असा, आणि त्याचे हा त्याच्या हे सर्क्युलर डिस्क आणि इकडे ब्लेड्स. हॅलो, येतंय का लक्षात? Yes, sir. हा, आणि हा अर्थ सरफेस आहे असाच. इकडे काय झालं? दिस इज द शाफ्ट ऑफ टर्बाईन. इकडे शाफ्ट ऑफ टर्बाईन, हा इकडे शाफ्ट ऑफ टर्बाईन. दिस इज हॉरिझॉन्टल टर्बाईन अँड दिस इज व्हर्टिकल टर्बाईन. व्हॉट इज द डिफरन्स सांगा? हॅलो हॅलो, अर्थ सरफेसला होरिझॉन्टल आणि अर्थ सरफेसला व्हर्टिकल. correct. Earth surface, if we will consider, if shaft of the turbine is vertical to the earth surface, it is called as vertical turbine, or if shaft of turbine is parallel or horizontal to the earth surface, it is called as horizontal turbine. Hello, Yes, sir. horizontal लिहिलं इकडे आणि इकडे vertical, म्हणजे पोझिशन ऑफ शाफ्ट. हॅलो, शाफ्टची पोझिशन कशी आहे? According to the position of shaft, turbines are classified into two categories. If shaft of turbine is horizontal or parallel to the earth surface, it is called as horizontal turbine. If shaft of turbine is vertical to the earth surface, it is called as vertical turbine. Hello. Yes, sir. हा, तर हे दिस इज दी सेकंड कॅटेगरी अकॉर्डिंग टू दी पोझिशन ऑफ शाफ्ट. त्या शाफ्टची पोझिशन कशी आहे? हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे? अर्थ सरफेस नुसार, अर्थ सरफेस सोबत. अकॉर्डिंगली टर्बाइन्स आर क्लासिफाइड इन टू कॅटेगरीज, हॉरिझॉन्टल टर्बाइन अँड व्हर्टिकल टर्बाइन. ओके. हॅलो. Yes, sir. थर्ड कॅटेगरी अकॉर्डिंग टू दी नेम ऑफ इन्व्हेंटर्स. हे शोधून कुणी काढले? ठीक आहे, टर्बाईन शोधून कुणी काढले, त्यांची नावं दिली गेली डायरेक्ट टर्बाईनला. फॉर एक्झाम्पल पेल्टन हे नाव आहे, फ्रान्सिस हे दुसरं नाव आहे. दुसऱ्या इन्व्हेंटर्स म्हणजे शोधून काढलं कुणी. ठीक आहे, इन्व्हेंटर म्हणजे काय? शोधून काढणारे. ठीक आहे, त्यांची नावं दिली गेली. कॅप्लान, येतं का लक्षात? माणसांची नावं दिली गेली, आणि माणसांची नावं दिली जर गेली तर ही थर्ड कॅटेगरी म्हणू, जिकडे क्लासिफिकेशनची ही थर्ड कॅटेगरी अकॉर्डिंग टू नेम ऑफ इन्व्हेंटर्स. सो पेल्टन व्हील टर्बाइन, फ्रान्सिस टर्बाइन अँड कॅप्लान टर्बाइन. हॅलो. Yes, sir. And these three turbines we will be we will be understanding in detail. हे आपण 3 टर्बाइन जे आपल्या सिलेबस मध्ये आहेत बघा. Pelton wheel turbine, Francis turbine and Kaplan turbine. These 3 turbines we will be understanding in detail. मग आपला इकडे चॅप्टर आपला संपेल हा. हॅलो, युनिट नंबर 5 इकडे संपेल, ज्याच्यामध्ये आपण पंप्स बघितले, कॉम्प्रेसर्स बघितले आणि लास्टला आता टर्बाइन बघतोय. हॅलो. Yes, sir. So once again I am repeating, Yes, sir. classification of turbine. Turbines can be classified into 3 categories according to head and discharge of water available. High head, low head, high head, medium head and low head. So for high head you can consider 1.5 kilometer, that will be the head, that will be the distance we are considering. Medium head means what? Up to 500 meters or 0.5 kilometers. And in case of low head, that distance or head will be less than 500 meters, म्हणजेच less than 0.5 kilometers. Hello. Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये बरं का, त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं, ओके, एक्झाम्पल ऑफ हाय हेड इज पेल्टन व्हील टर्बाइन. हॅलो हॅलो, फटाफट समजून घ्या. हॅलो, आपल्याकडे वेळ कमी आहे. 7 येस नो म्हणा ना काहीतरी. एक्झाम्पल ऑफ हाय हेड टर्बाइन इज पेल्टन व्हील टर्बाइन. एक्झाम्पल ऑफ मीडियम हेड टर्बाइन इज फ्रान्सिस टर्बाइन. एक्झाम्पल ऑफ लो हेड टर्बाइन इज कॅप्लन टर्बाइन. हॅलो. Yes, sir.
So in short, I can call Pelton wheel turbine is nothing but high head turbine. Francis turbine is called as medium head turbine, and Kaplan turbine is called as low head turbine. समजलं का पहिलं? Yes, sir. Yes, sir. Now second, in case of horizontal turbine, we understood if shaft of the turbine remains horizontal or parallel to the earth's surface, then that turbine is called as horizontal turbine. Example of horizontal turbine can be considered as Pelton wheel turbine. Hello. Yes, sir. जिकडे पेल्टन व्हील टर्बाइन मध्ये शाफ्ट ऑफ टर्बाइन विल रिमेन हॉरिझॉन्टल ऑर पॅरलल टू दी अर्थ सरफेस. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल टर्बाइनचं एक एक्झाम्पल जर लक्षात ठेवायचं असेल तर ते पेल्टन व्हील टर्बाइन हे असं आहे. हॅलो. Yes, sir. Now if you will consider, okay, vertical turbine, in case of vertical turbine, shaft of the turbine remains perpendicular म्हणू आपण, or vertical to the earth surface. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So example of vertical turbine is Francis turbine, or one more example we can have, that is Kaplan turbine. So Kaplan turbine, ठीक आहे. इकडे थोडंसं बघा ना, एक मिनिट. चुकतंय काहीतरी. Francis turbine आणि Kaplan turbine. In case of Kaplan turbine we can call it as, ठीक आहे, वर्टिकल, तिकडे वर्टिकल असतं, पण इकडे फ्रान्सिसचं थोडंसं बघा ना, थोडंसं खोडतं. In Francis turbine also you can consider, okay. एक मिनिट नाही, इकडे थोडंसं गडबड झाली बरं का. हे मला दाखवायला येत नाही आहे ना नीट. हा, हे बरोबर आहे. हॅलो, हे कळलं का? कोण सांगेल परत एकदा? हे जे बाण केलंय ह्याच्यावरून सांगता येईल का? इन केस ऑफ वर्टिकल टर्बाइनचे दोन एक्झाम्पल आपण बघणार आहोत आपल्या सिलेबस मध्ये, फ्रान्सिस टर्बाइन अँड कॅप्लन टर्बाइन. सो फ्रान्सिस अँड कॅप्लन टर्बाइन both are the examples of vertical turbine, and only one turbine we have where horizontal turbine we can consider, and its example is Pelton wheel turbine. In case of Pelton wheel turbine, only shaft of the turbine remains horizontal to the earth surface, whereas in Francis and Kaplan turbine, in both turbines, shaft of turbine remains vertical to the earth surface, because of which Francis and Kaplan turbines are called as vertical turbines. Hello. Yes, sir. Yes. एकदा सांगा Yes, sir. तुम्ही, लास्ट 4 मिनिट आहेत. What you understood from today's session? We tried to understand, okay, what is meant by turbine, classification of turbine, and main concept of turbine, where actually turbine, how it works, and how hydraulic energy will be converted into mechanical energy. That also we have seen, and further later on, if you want to convert, okay, mechanical energy into the electrical energy, it is another part. ठीक आहे, तो वेगळा पार्ट आहे, ते पण बघितलं आपण. तर काय काय समजलं एकदा सांगा मला, आहे ना. लास्ट 4 मिनिट्स वी हॅव. हॅलो, सांगा ना फास्ट, काय काय समजलं आहे ना. डायग्राम दिसते, क्लासिफिकेशन फास्ट सांगा. प्रगती जाधव, अंबुले. According to head and discharge of water available, 3 types of turbines. First one, high head, second medium head and low head. डिस्टन्स किती किती डिस्टन्स? High head ला 1.5, काय medium head काय up to 1.5 5. युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1.5 काय? मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर? kilometer. 1.5 किलोमीटर. नेक्स्ट, Medium head up to 500 meter. म्हणजे अर्धा. Low head, ठीक आहे. अर्धा किलोमीटर. Low head less than 500 meter. मग sometimes you can consider 400 meters also, okay? Yes. According to position of shaft, there are 2 types, horizontal turbine and vertical turbine. Okay. In horizontal turbine, shaft of turbine is horizontal to earth surface. In vertical turbine, perpendicular to earth surface. काय? Shaft. Very good. Shaft of turbine म्हणायचं. Shaft of turbine remains. Shaft of turbine
is vertical or perpendicular to earth surface. Okay. Horizontal टर्बाईनचे एक्झाम्पल पेल्टन व्हील हा आणि व्हर्टिकल टर्बाईनचे 2 एक्झाम्पल फ्रान्सिस टर्बाईन आणि कॅप्लॅन टर्बाईन. ओके, अजून कोण सांगेल? चला, आहे ना, लास्ट 2 मिनिट्स, फास्ट, फटाफट. Who will unmute? अंबुरे. According to head and discharge of water available are 3 types: high head and medium head and low head. High head 1.5 kilometer and medium head up to 500 kilometer आणि low head 200 किलोमीटर. 500 meter. 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर पकडू आपण. अर्धा किलोमीटर पर्यंत डिस्टन्स आहे. नेक्स्ट. Low head up to 500 meter. According to position shaft, there are 2 types: horizontal turbine and vertical turbine. Horizontal turbine is horizontal to earth surface. टर्बाइन हॉरिझॉन्टल नसतो तिकडे. हॉरिझॉन्टल काय आहे? स्नेहल Shaft. त्या टर्बाइनचा शाफ्ट जर हॉरिझॉन्टल असेल तर तो हॉरिझॉन्टल टर्बाइन अर्थ सरफेसशी हॉरिझॉन्टल किंवा पॅरलल. करा सांगा परत. Horizontal turbine shaft is horizontal to earth surface, and vertical turbine shaft is perpendicular or parallel to the earth surface. पॅरलल नाही, परपेंडिक्युलर आणि पॅरल कसं? Perpendicular to the earth surface. हा. Horizontal turbine example Pelton wheel and vertical turbine 2 example Francis turbine and Kaplan turbine. आणि हाय हेडचं High head Pelton wheel.